तर नमस्कार मित्रांनो, आज आपला हा हिमाचल प्रदेशच्या एक्सप्लोरेशनचा शेवटचा भाग आहे आणि इथे आपण या भागात या हिमाचल प्रदेशच्या बाईक टूरची आपण सांगता करणार आहोत। हिमाचल प्रदेशमधले एक्सप्लोरेशनचे आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते अवश्य बघा। त्या सर्व व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे। तर आता आपण सांगलाच्या हॉस्टेलमधून चंदीगडकडे परत आपला प्रवास सुरू करत आहोत। हे जे तुम्हाला आजूबाजूला झाडं दिसत आहेत ही ॲक्च्युली सफरचंदाची झाडं आहेत आणि ह्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुम्हाला सफरचंदने बहरलेली ही झाडं दिसतील। हा एक्सप्लोरेशन फारच अप्रतिम राहिला आणि पहिल्यांदाच या हिमाचल प्रदेश राज्यात आम्ही बाईक टूरचा पूर्ण आस्वाद घेतलेला आहे। तर तो आस्वाद तुम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आणि ह्या व्हिडिओजमध्ये अनुभव करू शकता। सांगला ते चंदीगड हा साधारण 370 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्याला गुगल मॅप्सप्रमाणे 9.5 तास दाखवत आहे। तर साधारण माझ्या मते 11 ते 11.5 तास लागू शकतात। तर चला मग आपण सांगला ते चंदीगड हा जो बाईक सफारी आहे, बाईक टूर आहे, ती आपण तुमच्यापर्यंत या व्हिडिओमार्फत पोचवत आहोत आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। या सफल बाईक टूरच्या एक्सप्लोरेशनसाठी मी आभार मानू इच्छितो हिमाचल प्रदेश टुरिझमचा, हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंटचं, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं, खास करून अजय मेहरा जे हिमालयन रेंटल बाईकचे ओनर आहेत, जे काही टुरिस्ट मला बरोबर भेटले त्यांचं, जिथे मी राहिलो आणि ज्यांनी मला या टूर सफल बनवण्यासाठी त्या सर्वांचं मी इथे आवर्जून धन्यवाद मानू इच्छितो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आजपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।
साधारण दुपारी 3 वाजता आम्ही शिमल्याला पोचलेलो आहोत. सकाळी 7 वाजता सुरू केलेला प्रवास आणि मध्ये नाश्ता आणि नंतर जेवण केल्यानंतर शिमल्यात आपलं आगमन झालेलं आहे. वीकेंड असल्यामुळे आम्हाला शिमला शहरात भरपूर गर्दी पाहायला मिळाली. आम्ही ज्यावेळेस चंदीगडपासून ह्या हिमाचल एक्सप्लोरेशन सुरू केला होता त्या दिवशी होळीची सुट्टी होती आणि शिमल्यामध्ये फारच वातावरण शांत होतं, सगळं मार्केट बंद होतं. आणि आता 1 आठवड्यानंतर आम्ही त्याच मार्केटमधून ज्यावेळेस जात आहोत तर पूर्ण मार्केट खुललेलं आहे आणि शिमल्याचं जे मेन मार्केट आहे मॉल रोड हे आता पर्यटकांनी पूर्ण गजबजलेलं दिसत आहे. तर संध्याकाळी 7 वाजता आम्ही चंदीगड शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. सकाळी 7 वाजता आम्ही सांगलापासून सुरुवात केली होती या बाईक राईडची आणि त्याचा शेवट संध्याकाळी 7 वाजता चंदीगडमध्ये झालेला आहे. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा एक्सप्लोरेशन? ह्या आधीचे व्हिडिओज तुम्ही जर आधी पाहिले नसतील तर ते अवश्य बघा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.